श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 3 मार्चपासून या 3 राशींवर होणार पैशांचा वर्षाव. होळीच्या दिवशी मंगळ शतभिथा नक्षत्रात प्रवेश करत देणार पैसाच पैसा. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह 3 मार्च 2026 रोजी राहूच्या अधिपत्याखाली असलेल्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शतभिषा नक्षत्र रहस्य, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, तंत्रज्ञान आणि अचानक बदलांशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक मंगळ या नक्षत्रात येतो तेव्हा अनेक लोकांना त्यांच्या जीवनात नवीन दिशा आणि अनपेक्षित संधी दिसू शकतात. ज्योतिषशास्त्रीय गणिते दर्शवतात की हा बदल सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु 3 राशींना विशेष फायदे मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगतीच्या संधी देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा देखील मिळू शकेल. नवीन योजना स्वीकारल्याने व्यवसायांना फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. राहू हा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांसाठी जबाबदार ग्रह आहे. होळीच्या दिवशी राहूची उलटी चाल सिंह राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ तसेच करिअरमध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने मदत करेल. जास्त धोकादायक गुंतवणूक टाळा, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात आणि प्रलंबित कामे पुन्हा एकदा सुरू करता येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा कल अध्यात्माकडे असेल. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक धार्मिक यात्रा करू शकता. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या स्पर्धकांशी उत्तमरित्या तोंड देताना दिसू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि समाजात तुमचा आदर वाढेल. भविष्यासाठी तुम्ही पैसे बचत करून ठेवू शकता. प्रत्येक कामात यश मिळू शकते. होळी 2026 सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरणार आहे. या काळात गजकेसरी आणि लक्ष्मी योगासारखे दुर्मिळ राजयोग तुम्हाला समाजात मानसन्मान आणि मोठे पद मिळवून देऊ शकतात. नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळेल. तसेच प्रदीर्घ आजारातून सुटका होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. एकूणच हा काळ तुमच्यासाठी नशिबाची साथ देणारा आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा असेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी उपलब्ध होतील. मंगळ आणि चंद्राच्या अनुकूल गोचरमुळे धनलाभाचे योग आहेत. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतात. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. जोडीदारासोबत भविष्यासाठी आखलेल्या योजना फायदेशीर ठरतील. होळी दहनाच्या दिवशी एखादा छोटा उपाय, उदाहरणार्थ 1 सुपारी बताशा आणि लवंग होळीच्या आगीत अर्पण करणे, हा उपाय नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळचंद्राचे हे गोचर अत्यंत अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे, तर
नोकरीपेक्षी लोकांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मोठ्या निर्णयांसाठी आणि गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. तसेच जुने अडकलेली कामे पूर्ण होईल आणि साझेदारीत फायदा मिळण्याची शक्यता अधिक आहे. या काळात वडिलांबरोबरचे संबंधही सुधारतील. सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी आणि लक्ष्मी योग प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. राजकारण किंवा प्रशासकीय सेवेत असलेल्या लोकांसाठी मोठे पद मिळण्याचे योग आहेत. प्रदीर्घ आजारातून सुटका होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील आणि रखडलेली लग्नाची कामे मार्गी लागतील. वैयक्तिक आणि कामाच्या आयुष्यात काही चांगले बदल घडतील. आज तुम्ही कल्पनाशक्ती जोरात असेल, त्यामुळे आपल्या डोळ्यातले प्लॅन्स मांडायला लाजू नका. कुटुंब आणि मित्रांसोबत छान वेळ जाईल. फक्त रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही कठीण कामंसुद्धा चुटकीसरशी पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना हवी तशी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचा प्रभाव वाढेल. वरिष्ठांच्या मदतीने जुन्या समस्या सुटतील आणि तुमचं कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि बँकेतली पुंजी वाढेल. उत्तरार्धात कामाच्या पद्धतीत थोडे बदल करावे लागतील. व्यापाऱ्यांनी पैशाचे व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी. भावंडांशी प्रेम टिकून राहील. घरात एखाद्या यशामुळे सेलिब्रेशनची तयारी होईल. प्रेमात असलेल्यांची जवळीक वाढेल. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त असेल. कोणत्याही नवीन संकटाला भिडायला तुम्ही तयार असाल. मित्र आणि घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. ऑफिसमध्ये नवी संधी मिळतील, त्याचं सोनं करा. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या मनाचं नक्की ऐका. प्रेमाच्या नात्यात जवळीक वाढेल. खाण्यापिण्यावर आणि व्यायामावर लक्ष द्या. मनाची शांतता टिकवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. सूर्याच्या मजबूत स्थितीमुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमच्यातील नेतृत्व करण्याची ताकद लोकांच्या नजरेत भरेल. जे लोक सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय कामात आहेत त्यांच्यासाठी हा यशाचा काळ आहे. नवीन कामं सुरू होतील आणि तुमचं नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढेल. राहू, केतू, गुरु आणि बुध यांच्या प्रभावामुळे नशीब तुमच्या बाजूने असेल. नवीन करिअरच्या संधी उदयास येऊ शकतात. अचानक एखादी मोठी संधी येऊ शकते. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा मान्यताची वाट पाहत आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्येही तुम्हाला पाठिंबा मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी घडतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत आणि मधुर होतील. कामातील अडथळे दूर होऊन करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. मनासारख्या गोष्टी करायला मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे प्रबळ योग जुळून येतील. अशक्य गोष्टी शक्य होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पगारवाढ होईल व उच्च पद देखील मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळाची सुरुवात दर्शवतो. मार्चमध्ये तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये लक्षणीय वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. सूर्याची उपस्थिती तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. या योगाच्या प्रभावाने अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल.
कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल, कौतुक होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल आणि व्यवसायात प्रचंड वाढ होईल. त्यानंतर आहे धनुराशी. या बदलामुळे धनुराशीसाठी सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या काळात प्रवासाच्या संधी शक्य आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या किंवा परदेशी प्रवास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. राहू आणि शुक्र यांची युती धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या 3ऱ्या घरात आहे, त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. मालमत्ता, वाहने किंवा गुंतवणुकीतूनही फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबाच्या पाठिंब्याने एखादा मोठा आर्थिक निर्णय यशस्वी होऊ शकतो. राहूची ऊर्जा अचानक नफा मिळवून देऊ शकते, परंतु शहाणपणाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनेक दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता देखील आहे. त्यांचा सामाजिक दर्जा वेगाने वाढू शकतो. तुमच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. शिवाय तुमचे आरोग्यही चांगले राहील. आज उत्साही राहा. वास्तुकला, इंटिरियर डिझाईन आणि विक्रीशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या आईसोबत चांगला वेळ घालवू शकाल. धनुराशीच्या लोकांसाठी मंगळचंद्राचे हे गोचर लाभप्रद ठरू शकते, ज्यामुळे या काळात भाग्याची साथ मिळेल. या काळात देश-विदेश प्रवास करण्याची संधी येईल आणि ते शुभ राहतील. धर्मकर्माच्या कार्यांमध्ये रस वाढेल. जे लोक व्यवसायात अडचणीत आहेत त्यांना आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये स्थिरता असल्याचे नोकरदार लोक आनंदी राहतील. तसेच इच्छांची पूर्तता होईल. धनुराशीसाठी हा आठवडा चढ उतारांचा असेल. कामातली आव्हानं ओळखायला तुम्ही कमी पडू शकता, ज्यामुळे काही अडचणी उभ्या राहतील. आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आलेले खर्च आणि जुनी देणी यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. नोकरी करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी मशीनसारखं काम करावं लागेल, ज्यामुळे खूप थकवा येईल. कोणाच्याही वादात पडू नका. शांत राहणं चांगलं ठरेल. व्यवसायात रिस्क घेण्याची ही वेळ नाही. मार्केटचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या, पण उत्तरार्धात हुशारीने एखादा व्यवहार केलात तर चांगला नफा मिळू शकतो. वैयक्तिक नात्यात समोरच्याचं ऐकून घ्या. जोडीदाराची साथ तुम्हाला बळ देईल. तुम्हाला प्रगतीच्या नवी संधी मिळतील. तुमची सकारात्मकता आज सगळीकडे पसरेल. लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्या डोक्यातले प्लॅन्स लोकांशी शेअर करा. त्यांना ते नक्कीच आवडतील. वैयक्तिक नात्यातील जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम आणि चांगला आहार ठेवा. कलेत किंवा संगीतात रस असेल तर त्याकडे लक्ष द्या. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी
लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न राहील. मानसिक थकवा दूर होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. राहू आणि शुक्र यांची युती धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या 3ऱ्या घरात आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. मालमत्ता, वाहने किंवा गुंतवणुकीतूनही फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबांच्या पाठिंब्याने एखादा मोठा आर्थिक निर्णय यशस्वी होऊ शकतो. राहूची ऊर्जा आर्थिक निर्णय यशस्वी होऊ शकते. राहूची ऊर्जा अचानक नफा मिळवून देऊ शकते, परंतु शहाणपणाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या कर्मभावात शुक्र ग्रहाचे स्थान तुमच्या सर्जनशीलतेला नवीन उंचीवर नेईल. जर तुम्ही कला, संगीत, अभिनय किंवा लेखन क्षेत्रात गुंतलेले असाल तर तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकतो. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनुराशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. तंत्रज्ञान, संशोधन, औषध किंवा व्यवस्थापनात गुंतलेल्यांना चांगली संधी मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. चालू असलेले कौटुंबिक वाद सोडवले जाऊ शकतात. वातावरण सुधारेल. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ चंद्राचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकते. हा योग धनभावावर आधारित असल्यामुळे आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. युवा वर्ग आपल्या बचतीने इच्छित वस्तू खरेदी करू शकेल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि धनाची तंगी कमी होईल. यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच या काळात तुमची वाणी प्रभावशाली राहील. 4थ्या आणि 9व्या भावाचा स्वामी शुक्र तुमच्या राशीच्या 2ऱ्या भावात भ्रमण करेल. होळीला शुक्राचे भ्रमण अनेक त्रासांपासून मुक्तता देईल. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकला असाल तर या काळात तुम्हाला दिलासा मिळू शकेल. तुमच्या बोलण्यात सकारात्मक बदल दिसून येईल, ज्यामुळे समाजात तुमची लोकप्रियता वाढेल आणि अनेक महत्त्वाच्या लोकांशी ओळखी होतील.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी शोधत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबांसह होळी साजरी कराल. कुंभ राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. सुरुवातीला थोडा खर्च वाढेल, पण पैशांची आवकही चांगली राहील. जमीन खरेदी किंवा विक्रीच्या तुमची इच्छा त्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. फक्त कागदपत्र नीट तपासा. कामाच्या ठिकाणी खोटं बोलणं किंवा नियम मोडणं टाळा, नाहीतर बदनामी होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. वैयक्तिक नात्यात घरच्यांच्या काही तक्रारी असू शकतात. प्रेमात उतावीळपणा करू नका. वैवाहिक सुख जपण्यासाठी जोडीदाराला थोडा निवांत वेळ द्या. तुम्हाला महत्त्वाच्या संधी चालून येतील. तुमच्या डोक्यातले विचार आज सुस्पष्ट होतील आणि काहीतरी नवीन सुचेल. ऑफिसमध्ये तुमच्या आयडियांना महत्त्व मिळेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. आरोग्याबाबत जागृत राहा आणि वेळेवर व्यायाम करा. आर्थिक बाजू सुधारेल, पण खर्चावर लगाम ठेवा. नवीन ठिकाणी पैसे लावताना जपून राहा. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही संकटांवर मात करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग आर्थिक आघाडीवर धमाका करणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा कित्येक पटीने मजबूत होईल. तुमचे कुठे अडकलेले किंवा बुडालेले पैसे असतील तर ते या काळात परत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण मिळवा आणि फक्त गरजेच्या गोष्टींवर खर्च कराल. नोकरी धंद्यासंबंधित असलेल्या किरकोळ अडचणी आता हळूहळू कमी होतील. नशिबाची भक्कम साथ मिळाल्यामुळे तुमची कठीण कामंसुद्धा चुटकीसरशी पूर्ण होतील. जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात चांगले रिझल्ट मिळतील आणि आरोग्याच्या जुन्या तक्रारीमधून तुमची सुटका होईल. मंगळ तुमच्याच राशीत आल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ नवीन सुरुवातीचा आहे. विशेषतः जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. परदेशीशी संबंधित कामात किंवा परदेशी कंपनीत नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. एखादं नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करायचा असेल तर 2 मार्चनंतर काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मिथुन राशीतील गजकेसरी राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावापासून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कुंभ राशीवर शनीच्या 7.5चा 3रा टप्पा सुरू आहे. शनी अस्त झाल्यावर कुंभ राशीच्या लोकांना अनेक मोठे फायदे होऊ शकतात. एखाद्या नवीन स्रोतांमधून चांगली रक्कम मिळू शकते, मात्र खर्च वाढू शकतात. ते त्रास देऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा काळ चांगला आहे, मात्र बोलताना संयम ठेवा, नाहीतर वाद होऊ शकतो. मार्च महिना तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवेल. तुमच्या राशीच्या 2ऱ्या घरात सूर्य आणि शुक्र यांचा प्रभाव तुमची कार्यक्षमता वाढवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचे कौतुक केले जाईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. परदेशी व्यापारात गुंतलेल्यांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. आरोग्यातही लक्षणीय सुधारणा दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक निकाल दिसतील. अडकलेले पैसे
परत मिळवल्याने आर्थिक अडचणी कमी होतील. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील आणि तुम्ही घरी एखाद्या शुभ समारंभात सहभागी होऊ शकाल. प्रियजनांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबियांसोबत फिरायला जा. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.